नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन शिवाजी खंदार. बरं, आज आपण 16 मार्च 2026 रोजी तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये हो. तर किती कांदा लागवड केलेला आहे आपण? 10 क्विंटल. 10 क्विंटल कांदा लागवड केलेला आहे. तर या कांद्यासाठी आपण कुठले कुठले खतं वापरले आणि त्याचा काय काय रिझल्ट आला आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे. तर ते मी वापरलेले ग्रीन प्लॅनेटचं बरं. भूमी पॉवर, हां. एक म्हणजे पोटॅश, बरं. अजून DAP. बरं. याच्यापासून मला भरपूर फायदा झालेला आहे. फरक पण भरपूर जाणवला आहे. बरं, काय काय फरक वाटला तुम्हाला ह्या चांगला बेसल डोस टाकल्यामुळं? ते चांगला म्हणजे हिरवागारपणा हे राहिला, चांगला राहिला. प्लस मध्ये गोंड्याची पण साईज वाढलेली वाटली. बरं. अजून म्हणजे सर्वच काही फरक वाटला भरपूर. तर मधमाशीला काही अडचण आली का? नाही, भरपूर काहीच मधमाशी आहे. आणि आपला कांदा जवळपास 90% बियाणं त्याचं भरलेलं आहे. कांद्याची साईज पण आपण आता व्हिडिओमध्ये दाखवतो. हे ॲक्च्युअल साईज आहे. हो, बरोबर. आणि ज्यावेळेस थ्रिप्स माईट येतात त्यावेळेस आपण फवारणीसाठी आपण ग्रीन प्लॅनेटची फवारणी दिली तुम्हाला. दिलती. तर त्याचा काय रिझल्ट वाटला? भरपूर चांगला वाटला. म्हणजे त्याच्यापासून भरपूर फायदा झाला. असं म्हणजे थ्रिप्स राहिलीच नाही. 2 फवारण्या घेतल्या मी त्याच्या, तर भरपूर फायदा झाला ते. तर इथून समोर जे पिकं तुम्ही घेणार त्या पिकासाठी ग्रीन प्लॅनेटचे खत औषधं 100% वापरणार. 100% तेच वापरणार. बरं, ठीक. धन्यवाद सर. धन्यवाद.